एसटी महामंडळाच्या सांगली विभागीय कार्यालयात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडलाय। एका महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन करून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या विनायक कदम या वरिष्ठ लिपिकाला महिलेच्या नातेवाईकांनी कार्यालयातच चपलेने चोप दिला। या प्रकारामुळे एसटी विभागीय कार्यालय परिसरात काही काळ प्रचंड खळबळ उडाली होती। एसटी महामंडळाच्या सांगली विभागीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विनायक कदम हा गेल्या काही दिवसांपासून पीडितेला मानसिक त्रास देत होता। असभ्य वर्तन करत त्यानं 16 मे रोजी पीडितेकडे शरीर सुखाची मागणी केली होती। वरिष्ठ लिपिकाच्या या त्रासाला कंटाळून महिला कर्मचाऱ्यानं हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना सांगितला। त्यानंतर संतापलेले तिचे नातेवाईक सोमवारी थेट सांगलीतील एसटी विभागाच्या कार्यालयात पोहोचले। त्यांनी वरिष्ठ लिपिक कदम याला गाठून चपलेनं चांगला चोप दिला। कार्यालयातच मारहाणीचा हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली। या प्रकरणी संबंधित लिपिकावर कारवाई करण्याची मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे। नमस्कार, मी आशिष रमेशचंद्र खंडलवाल। माझी सून इथं सांगली महामंडळामध्ये जॉबला आहे। तर तिथं विनायक कदम म्हणून त्याचा वरचा अधिकारी जो आहे लिपिक, तो त्याला कंटिन्यू एक वर्ष झालं वारंवार त्याला त्रास देत होता। तर आज तिला त्यानं काल परवाशी शेवटला त्यानं कंटिन्यू वरती वारंवार दखल पण केलेली आहे। कारण पण त्याची आज पण दखल झालेली नाही। कारण पण त्याला परवाशी डायरेक्ट त्यानं म्हटलेला मला शरीर सुख दे म्हणताना आज आम्हाला शेवटला ही टोकाची भूमिका घ्यायची पाहिजे आलेली आहे। आज आम्ही त्याला पाहिजे तसं मारलंय साहेब। अजून तर हे तर आता ही ठीक आहे, ही स्टाईल आमची आहे। आता ही स्टाईल अजून वेगळी दाखवणार तुम्हाला आणि 5 मिनिटांमध्ये त्याला कपडे काढून त्याला मारणार आहे। त्यावरती 100% गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे आणि त्याला ह्या पदावरून त्याला काढणं गरजेचं आहे साहेब। असली पदाधिकारी आपल्याला शासनावर नको आहेत। एसटी कर्मचारी अधिकारी काय म्हणतात? एसटी कर्मचारी अधिकारी हेच म्हणायला लागल्यात की ठीक आहे, आम्ही बघतो, आमच्यावर तसले अधिकार आहेत, आम्ही बघतो, आमच्या हिशोबाने आम्ही विषय संपवतो। पण नाही, आम्ही त्यांचा ऐकणार नाही साहेब। आम्ही आमच्या हिशोबाने गुन्हा दाखल करणार आहे आणि त्याचं पद काढून घेणार आहे। या अगोदर तक्रार दिली, कारवाई केली का? ह्याच्या अगोदर 2 वेळा त्यानं वरती कारवाई केलेली आहे माझ्या सुनेनं। खरं पण तरी पण त्यावरती दखल झालेली नाही आहे। म्हणून आज शेवटला आम्हाला हे पाऊल उचलायची पाय आलेली आहे। कारण की शेवट आमचा संयम तुटलेला आहे। आज जसं माझी सून आहे तसं गावाच्या पण बहिणी आहेत। जे आज मी माझ्या सुनेसाठी केलेलं आहे ते माझ्या बहिणीसाठी उद्या करण्याला तयार असतील। दरम्यान सायंकाळी संशयित विनायक कदमला सांगली शहर पोलिसांनी ताब्यात घेतलंय।